सर, थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी आंदोलन झालं, कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे. किती योग्य आहे का अशा पद्धतीचं या ठिकाणी येऊन थेट कार्यालयामध्ये हे आंदोलन या सगळ्या गोष्टी? नाही, असं हे सत्तेचा माज आहे. काय बोलले जे काय ते येऊन केले, यांना कुठला विचार आहे काय? याला कुठली आयडियोलॉजी आहे काय? सत्तेबरोबर जाणारी माणसं सातत्यानं, सत्तेची भुकेली माणसं, ज्यांना आचार नाही, ज्यांना विचार नाही, काय दाखवायला आले तिथे? केवळ सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्ता नसले तर सत्तेशिवाय तळफडून मरतील, बिना पाण्यानं मासा याचा. अशी माणसं इथे येऊन काय सांगायला येतात? आणि काय म्हटलंय, गुंगी गुडिया म्हणणं काही शिवी नाही. इंदिराजींना सुद्धा म्हटलं होतं. पण आपलं कर्तृत्व सिद्ध करायला, आपल्या कर्तृत्वातून रणरागिणी व्हायला खूप मोठी संधी सुनित्राताईंना आहे. ती सिद्ध करावी, कोणाचं बंधन आहे? आणि ते सत्तेत आहेत. सत्तेच्या बाहेर राहून सिद्ध करणं कठीण असतं, सत्तेत असून सोपं असतं. पण ह्याच्यासाठी इथे येणं आणि सत्तेचा माज दाखवणं हे चुकीचं आहे. एखाद्या कार्यालयात घुसलेत आणि डायरेक्ट पत्रकार परिषदेमध्ये घुसलेत, ज्या ठिकाणी हर्षवर्धन सकपाळ सगळ्यांना संबोधित करत होते. नाही, सांगून आले असते तर सत्तेचा माज काय ते पण दाखवलं असतं. लपून काय येत आहे? दम आहे ना तर या ना मग ओपनली. किती सत्तेच्या झोल्या आणि सिक्युरिटी घेऊन तुम्ही दादागिरी करताय? राष्ट्रीय पक्षांना अशा पद्धतीची सुरक्षा आहे ती मिळाली पाहिजे होती. या आधीपासून मागणी आहे ती करण्यात आलेली होती, परंतु नक्कीच आम्ही तेच म्हणत होतो. पण असं आहे, सत्तेतील मंडळींना दुसऱ्याची चिंता नाही, स्वतःची चिंता जास्त आहे. विरोधकांना विरोधकांना संरक्षण दिलं पाहिजे, राष्ट्रीय पक्षांना संरक्षण आणि सुरक्षा दिली पाहिजेत, ही भावना आमची होती. सध्या यांची नाही आहे. म्हणून अशा घटना घडतात आणि हिंमत दाखवतात. माफी मागा असं वारंवार आहे त्यांच्याकडून बोलण्यात येतंय. बिलकुल माफी मागणार नाही. काय चुकीचं आहे? काँग्रेस माफी मागणार नाही. जे करायचं ते करा, काही बोललेलं चुकीचं नाही. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काय बोलणार? मुख्यमंत्र्यांना काय सांगणार की कायदा सुव्यवस्था कुठेतरी आहे, यामुळे बिघडतोय? नाही, कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही राज्यात, म्हणूनच हे सगळे धिंडवडे निघाले आहेत. कायदा सुव्यवस्था राहिली कुठे? आज पाहिलं आपण, घोटाळ्यावर घोटाळे पुन्हा होताना दिसत आहेत. पोलीस वेतनातला घोटाळा आता निघालेला आहे. हे सगळं जे काही चाललेलं आहे, धाक राहिला नाही, त्यामुळेच झालेलं आहे. आणि कायदा सुव्यवस्था जर राखली असती आणि राहिली असती तर इथपर्यंत येण्याची हिंमत दाखवली नसती. तर हे होते विजय वडेट्टीवार या ठिकाणी आहेत. ते कायदा सुव्यवस्था राखली असती तर इथपर्यंत अशी एक गोष्ट आहे ती घडली नसती आणि कोणालाही येऊ द्या आम्ही माफी मागणार नाही, अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी विरोधकांना आहेत ते बोललेलं आहे. जर्नलिस्ट अमित शिगोनसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.